आज आषाढी एकादशी निमित्त राजगुळी बुद्रुक येथे दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि ही दिंडी आज इथून राजगुळी बुद्रुकवरून ती तळगोळी येथील विठ्ठल मंदिराला सालाबादप्रमाणे आज चाललेली आहे। आणि खरोखरच या दिंडीचे एक वैशिष्ट्य आहे की ही दिंडी थोड्याच दिवसामध्ये तेवढ्याच वर्षामध्ये इतकी प्रगतशील झालेली आहे की तर सर्व भाविक, सर्व मुलं आणि महिला मंडळ हे सर्व येऊन ह्या दिंडीची शोभा वाढवत आहेत आणि अशीच ही दिंडी कायमस्वरूपी चालावी हीच अपेक्षा आहे। आणि ह्याच दिंडीची काही ठळक वैशिष्ट्ये, हे सर्व काही माळकरी आहेत, काही शिक्षक वर्ग आहे आणि काही भाविक आहेत आणि या सर्वांच्या सहयोगमधून ही दिंडी आता तळगुळीच्या दिशेने आमच्या राजगुळ गावातून चाललेली आहे। ज्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही काही कारणानिमित्त, ते वारकरी आज तळगुळीतील विठ्ठल मंदिरमध्ये जाऊन आपली इच्छा या पैदल वारीने दरवर्षी साजरी करतात आणि आजसुद्धा तोच आज हा पर्व चालू आहे आणि याप्रमाणे ही आमची वारी पुढे मार्गस्थ होत आहे। भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी अशी ही वाजत गाजत विठ्ठलाच्या नामस्मरणमध्ये, विठ्ठलाच्या जयघोषमध्ये ही दिंडी चाललेली आहे। यामध्ये दत्त हायस्कूलचे विद्यार्थी आहेत, त्याप्रमाणे ते मराठी विद्यामंदिरची मुलं मुली आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही मुलं दिंडलकोवरून सुद्धा ही मुलं आलेली आहेत आणि या वारीची ही शोभा वाढवलेली आहे। आणि हे जे महिला मंडळ आहे आणि सर्वांच्या तोंडामध्ये आज विठ्ठल नामाचा आहे आणि हाच कुठेतरी एक सुखाचा मार्ग आहे आणि जो या वारीमध्ये आम्ही शोधत आहोत आणि अनुभवत आहोत। हे माझे मित्र आहेत एकनाथ आनंद सुतार। प्रत्येक कलेचा अनुभव आहे, हार्मोनियम असो, मृदंग असो किंवा तबला असो, सर्व वाद्य वाजवून आपली सेवा करत असतात। त्याचप्रमाणे हे
तानाप ओढलेले आहेत. हे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सभा होऊन टाळकरीचं काम करा, मग ते कीर्तन असो किंवा दिंडी असो किंवा भजन असो, टाळकरीचं काम करत असतात. आणि याप्रमाणे हे महिला मंडळ आज वाजत गाजत विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये हे चाललेलं आहे. झाली भाग्य